तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 2022-23 उभारण्यात आलेल्या पुलाच्या कामात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत स्थानिक नागरिक तथा इंजिनियर राजू समाधान इंगळे यांनी प्रशासनाला खळबळजनक इशारा दिला आहे। निकृष्ट दर्जाचे काम आणि नियमांना बगल देऊन केलेल्या देयकांविरोधात त्यांनी थेट जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे धाव घेतली असून 7 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। दिलेल्या तक्रारीनुसार सुनगाव येथे गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। या प्रक्रियेत जुना पूल बेकायदेशीरपणे तोडून त्याचे बिल उकडण्यात आले तर नवीन पुलाचे कामही मंजूर अंदाजपत्रकानुसार करण्यात आलेले नाही। या संपूर्ण प्रकारात कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी काही अधिकारी सक्रिय असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। यापूर्वी 20 मार्च 2026 रोजी तक्रार देऊनही प्रशासनाने या गंभीर विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप इंजिनियर राजू इंगळे यांनी केला आहे। जनतेच्या करातून जमा झालेला पैसा अशा प्रकारे कंत्राटदाराच्या घशात घातला जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तर तालुक्यात नुकतेच रुजू झालेले गटविकास अधिकारी BDO वायाड हे या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि भ्रष्ट कारभारावर कोणती कारवाई करतात याकडे आता संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, सुनगाव। नमस्कार, मी राजू समाधान इंगळे, राहणार सुनगाव। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना स्मरण करू इच्छितो। 15वा वित्त आयोग 2022-23च्या अंतर्गत सुनगाव येथे लेंडी नदीवर एक पाईप कल्वर्ट पूल बांधण्यात आला होता। सदर पूल हा 2024मध्ये बांधण्यात आला आणि 2025मध्ये त्याचं खोदकाम केलं गेलं। त्यानंतर सदर विवादित जागेवर एक नवीन पूल बांधण्यात आला आमदार निधीच्या मार्फत। सदर कामाची तक्रार, दोन्ही कामाची तक्रार मी आपणास 20 मार्च 2026 रोजी लेखी स्वरूपात केली होती। त्यानंतर आपले सरकार या ऑनलाईन पोर्टलला मी 1 एप्रिल 2026 रोजी तक्रार केली होती। 10 एप्रिल 2026 रोजी तक्रार निवारण कक्षाने माननीय गटविकास अधिकारी साहेबांना एक पत्र पाठवले आणि सदर कामाच्या बाबतीचा जो अहवाल आहे तो पाठविण्यास सांगितलेला। त्यानंतर मी आपणास 23 एप्रिल 2026 रोजी ईमेलद्वारे एक स्मरणपत्रसुद्धा दिलेले आहे, परंतु सदर कामाबाबतीत अजूनपर्यंत कुठलीही कारवाई किंवा कुठलाही तपास किंवा कुठलाही अहवाल मला प्राप्त झालेला नाही। शेवटी दिनांक 18/6/2026 रोजी मी दुसरे आणि अंतिम स्मरणपत्र हे आपणास दिलेले आहे आणि त्यामध्ये मागणी केलेली आहे का 7 दिवसाच्या आतमध्ये सदर कामाचा तपास आणि अहवाल हा मला मिळाला पाहिजे। असे न झाल्यास मला तीव्र आंदोलन छेडावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी। आणि अशा प्रकारच्या आंदोलनामुळे कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर याला सर्वस्वी प्रशासन हे जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी आणि मला 7 दिवसाच्या आतमध्ये सदर कामाच्या जुन्या पुलाचा आणि नवीन पुलाच्या कामाबद्दलचा अहवाल हा देण्यात यावा एवढी यामार्फत विनंती आहे। धन्यवाद।